Let us start next chapter called magnetism. जसं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट पण 2 चॅप्टर्स मध्ये विभागला गेला तुमच्या सिलेबसच्या अनुसार, एक 11वी साठी आणि एक 12वी साठी असं केला होता, असं त्यांनी मॅग्नेटिझमला पण 2 चॅप्टर मध्ये विभागलेलं आहे. तर चॅप्टर नंबर 8 आणि चॅप्टर नंबर 23 आर्यंत मध्ये आहे. पण आता मी शिकवताना दोन्ही एकत्र शिकवणार आहे, कारण तसं काही सेन्सच नाहीये, डिवाइड करायचं काही कारणच नाहीये. ते त्यांनी त्यांच्या अकॅडमिक पर्पजसाठी केलं असेल, पण आपण दोन्ही एकत्र करूयात. ओके, आता ह्याच्या अगोदर आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट शिकलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रिक करंट आय फ्लो झाल्यामुळे काय तयार झालं, मॅग्नेटिक इफेक्ट काय तयार झाला हे आपण स्टडी केलेलं आहे. आता ऍक्च्युली आपण मॅग्नेट जे असतं ते मॅग्नेटच्या बद्दल जास्त पण चर्चा करूयात या चॅप्टरमध्ये. बिफोर गोइंग टू धिस मी एक छोटा टॉपिक एकदा रिवाइज करतो इलेक्ट्रोस्टॅटिक मधला. ते रिवाइज करणं गरजेचं आहे, कारण आपण लॉकडाऊनला जायच्या अगोदर ते आपण रेग्युलर क्लासरूममध्ये मोस्टली ते शिकलेलं आहे. आणि त्यात पण फनी असं आहे की तुमच्या सिलेबसमध्ये त्या चॅप्टरमध्ये त्या टॉपिकचं जास्त डिस्कशन नव्हतं, पण आता त्याचा गरज इथं पडणार आहे फार. त्यामुळे मी हे बघा, आपण बघूयात, रिवाइज करूयात. डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल बघा आपण. डायपोल कॅन बी एनी डायपोल ना, रॅन्डम. आपण मुळात सगळ्यात पहिला इलेक्ट्रिक डायपोल. ओके, याच्याबद्दल आपण काय शिकलो होतो, डायपोल कशाला म्हणतात की 2 चार्जेस असतील, एक प्लस क्यू आणि एक मायनस क्यू, असे 2 चार्जेस असतील, तर मी काय करतो, आणि 2 चार्जेस जर समजा सेपरेट केले असतील 2l डिस्टन्सनी, तर असं जर मायनस क्यू टू प्लस क्यू मी जोडणारा असा एक वेक्टर ड्रॉ केला, तर या वेक्टरला काय म्हणतात, या जोडीला, या प्लस आणि मायनस चार्जच्या जोडीला डायपोल असं म्हणतात. पण डायपोल म्हणण्यासाठी एक गरजेचं आहे की दोघांचे चार्जेसची व्हॅल्यू सेम असली पाहिजे. असं नाही की हे Q1 आणि Q2 वेगळे आहे, नाही, हे पण क्यू तर हे सुद्धा क्यूच पाहिजे, आणि दोघांचं साइन ऑपोजिट पाहिजे. दोन्ही प्लस प्लसची जोडी होऊ शकत नाही किंवा दोन्ही मायनस मायनसची जोडी होऊ शकत नाही. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये डायपोल हा शब्द केला असेल. डायपोल तुमचा काय आयसोमेरिझम मध्ये पण आय डोंट नो, डायपोल यू मस्ट हॅव स्टडीड. तर समथिंग लाईक दॅट वर्क्स हिअर. ह्याला म्हणतात डायपोल. आणि या डायपोलची मुवमेंट म्हणजे काय, आता हा चार्ज ह्याच्या आसपास काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड पसरवणार आहे, बाकीचे चार्जर फोर्स लावणार आहे, आणि हा पण लावणार आहे. मग आता जर दोघांची जोडीच बनवली तर जोडीनी काय होणार आहे, म्हणजे इथं एखादा कुठलाही पॉईंट असेल तर या पॉईंटला याचा इफेक्ट आणि याचा इफेक्ट काहीतरी जोडीनी काहीतरी होईल ना इफेक्ट. तर जोडीचा इफेक्ट मला सेपरेटली काढता येणं शक्यच आहे, सेपरेटली पॉसिबलच आहे. याच्यामुळे काढतो दोघांची वेक्टर ऍडिशन वगैरे काय करतो, पण ते तसं करणं टीडीएस होऊन जाईल ना. त्यामुळे सोपं करण्यासाठी आपण काय करतो, या दोन्ही चार्जेसना एकच जोडी मानायची, त्या जोडीला काय म्हणतो, डायपोल. डायपोल म्हणजे बेसिकली जोडी, इलेक्ट्रिकची जोडी, इलेक्ट्रिक चार्जेसची जोडी, तर त्याला डायपोल आपण म्हणतो. तर या डायपोलचा जो कंबाईंड इफेक्ट असतो, तर त्याला आपण म्हणतो डायपोल मुवमेंट. डायपोल मुवमेंट. आणि या डायपोल मुवमेंट किती असते, त्याला आपण पी असं आपण कॅप्शन वापरतो. आणि डायपोल मुवमेंट किती असते, दॅट इज क्यू काय आहे, दोघांचं पैकी कोणाचे तरी एकाचं मॅग्निट्यूड, दोघांचं सेमच आहे, क्यू इंटू डिस्टन्स बिटवीन द टू, ही काय ह्यांची डायपोल मुवमेंट. आपण इथपर्यंत मागच्या चॅप्टरमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये हे शिकलेलं आहे. तुम्हाला आठवत नसेल तर आपल्या नोट्समध्ये असंच आहे. आणि आर्यंतमध्ये तरी त्यांनी एवढंच करून सोडून दिलेलं आहे, याच्या पुढचा डायपोलचा काही उल्लेखच नाहीये. डायरेक्टली दे गो फॉर नेक्स्ट स्टडी. पण याच डायपोलचा पुढचं थोडं अनालिसिस आपण बघूयात, कारण आता आपल्याला ते लागणार आहे. काय, समजा अशी डायपोल आहे. आतापासून मी जेव्हा पण तुम्हाला असं डायपोल दाखवेन तेव्हा तुम्हाला काय अर्थ समजून घ्यायचा आहे. इथं चार्ज मायनस क्यू असतो याच्या टेलला, आणि इथं टिपला प्लस क्यू असतो, आणि इथं दोघांमधलं काहीतरी हे डिस्टन्स आहे, तर त्याचा प्रोडक्ट असा असतो. बरं, तर डायपोल बेसिकली ही डायपोल मुवमेंट अशी आहे, त्याची मॅग्निट्यूड आहे. ही बेसिकली डायपोल मुवमेंटची मॅग्निट्यूड आहे. डायरेक्शन कुठून असते, डायरेक्शन इज फ्रॉम मायनस क्यू टू प्लस क्यू.
ओके, तर ही जर डायपोल असेल अशी, तर या डायपोलच्या ऍक्सिसवर आता आपण दोन शब्द वापरू. या डायपोलचा ह्याला आपण म्हणतो ऍक्सिस आणि याला म्हणतो परपेंडिक्युलर बायसेक्टर. कळतंय? ही डायपोलची परपेंडिक्युलर बायसेक्टर असते, किंवा ह्याला अजून एक शब्द आहे इक्वेटर. ह्याला म्हणतात इक्वेटर किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर. असते ती परपेंडिक्युलर बायसेक्टरच असते, पण त्याला इक्वेटर शब्द पण वापरतो बऱ्याच ठिकाणी पुस्तकात तुम्हाला आढळेल. आणि दिस इज कॉल्ड एज ऍक्सिस. बरं, म्हणजे डायपोल असा, इथं -q चार्ज, इथं +q चार्ज ठेवला, दोघांमध्ये काहीतरी अंतर आहे आणि ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे आणि याचा ऍक्सिस आहे. तर आता या ऍक्सिसवर समजा इथनं काहीतरी r डिस्टन्सवर आपण एक पॉइंट A आहे असं जर असेल, तर इलेक्ट्रिक फील्ड ॲट A किती असतं? बरं, आता हे डेरिव्हेशन आहे, ते मी तुम्हाला काही घेत नाही. म्हणजे डेरिव्हेशन म्हणजे बेसिकली काय, इथं -q मुळे इथं किती इलेक्ट्रिक फील्ड येतं ते आपल्याला काढता येतं. कारण हे डिस्टन्स टोटल डिस्टन्स 2L आहे ना, म्हणजे हे डिस्टन्स टोटल 2L असणं म्हणजे हे डिस्टन्स L आणि हे डिस्टन्स L ना, कारण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे मधला. ओके, तर आता या -q चार्जमुळे इथं किती इलेक्ट्रिक फील्ड ते मला काढता येतं. ओके, इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला काढता येतं kq/r². आणि या प्लस चार्जमुळे इथं किती इलेक्ट्रिक फील्ड काढता येतं. आणि या दोघांची इथं ऍडिशनच करावं लागेल ना फक्त, कारण दोन्ही चार्ज डायरेक्शन याच ठिकाणी आहे, दोन्ही इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन याच ठिकाणी आहे. म्हणून ऍडिशन सगळं केलं की इथं जी व्हॅल्यू होती तुम्हाला डायरेक्ट सांगतो मी. ही व्हॅल्यू असती 2kp/r³. ओके, ह्याची मॅग्निट्यूड असती, याची मॅग्निट्यूड जी आहे ती, दिस इज द मॅग्निट्यूड. आणि व्हॉट अबाउट डायरेक्शन along the axis, किंवा सेम डायरेक्शन ॲज द P. बघा ना, ह्याच्यामध्ये के तरी स्केलर क्वांटिटी आहे. के काय असतो? के असतो 1/4πε0. आठवतंय का इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर? ओके, तर के असतो, तर के तरी स्केलर आहे, आर तरी स्केलर आहे आणि पी व्हेक्टर आहे. म्हणजे जी पी ची डायरेक्शन तीच ईच डायरेक्शन. कळते? डायरेक्शन सेम एज पी. हा झाला ए. समजा या इक्वेटरवर एखादा पॉइंट आहे बी, तर इलेक्ट्रिक फील्ड ॲट बी किती येतं? हा झाला ए. ह्याच्यावर कसं ऍक्सिसचा पॉइंट, हा ऍक्सिस पॉइंट. आता दुसरा जर बघितला मी की त्याच्या इक्वेटरवरचा पॉइंट बी आहे, तर त्याच्यावर ई बी किती असतं? आता हे पण एक चांगलं डेरिव्हेशन आहे. ते डेरिव्हेशन आता मी तुम्हाला सध्या दाखवत नाही. त्याचं डेरिव्हेशन जे असतं ते असतं ते कसं करतात, ते या चार्जमुळे इथं किती इलेक्ट्रिक फील्ड किती येईल ते या अलॉंग दिस लाईन असेल ना असं, आणि या चार्ज -q चार्जमुळे असं जे असेल अलॉंग दिस लाईन असेल त्याचं इलेक्ट्रिक फील्ड असं असेल. तर हे इलेक्ट्रिक फील्ड असं आणि हे इलेक्ट्रिक फील्ड असं, या दोघांची वेक्टर एडिशन पॅरलोग्राम मेथडनी वगैरे वगैरे करून हे सगळे कुटाणे करून असं येतं. आणि हे कसं असतं, ह्याचे मॅग्निट्यूड असते kp/r³. ह्याची मॅग्निट्यूड असते kp/r³. इथं 2kp असते, तर kp/r³ असते. ही झाली मॅग्निट्यूड. आणि डायरेक्शन काय असते? डायरेक्शन इज ऑपोजिट टू पी. हा, बेसिकली इथं मायनस साईन असतं, मायनस साईन असतं, त्या मायनसमुळे डायरेक्शन पलटी होते. पण आता आपण मॅग्निट्यूडच बघत असल्यामुळे मायनस साईन काही दाखवत नाही, इथं मायनस साईन काढून टाकतो. त्यामुळे डायरेक्शन इज ऑपोजिट टू पी. हे फार इम्पॉर्टंट आहे. kp/r³ हे तुम्हाला पाठ पाहिजे. बेसिकली इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमध्ये आय वॉज सरप्राईज जेव्हा मी तुम्हाला तेव्हा शिकवलं होतं. जनरली हे असतं, पण तुमच्या सिलेबसमध्ये मला आर्यनमध्ये दिसलं नाही, ह्याच्यावर क्वेश्चन्स पण कधी आले नाहीत. त्यामुळे ह्याच्यामुळे अजून आपलं काही अडलं नाही त्या चॅप्टरमध्ये. पण आता मॅग्नेटिक फील्डमध्ये जेव्हा आपण मॅग्नेटिक डायपोल बघणार आहे, तेव्हा इलेक्ट्रिक डायपोल जर आपल्याला माहिती असेल तर मॅग्नेटिक डायपोल तुम्हाला रेडीमेड फॉर्म्युले येतात. ठीक आहे ना, तुम्हाला दाखवेल मी काय कसं ते होतं. पण तुम्हाला हे कळलं का, परपेंडिक्युलर बायसेक्टरवर असं असतं डायरेक्शन ऑपोजिट टू पी. म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड कसं असतं, ऑपोजिट टू पी. तर पी असं आहे, तर पीचं ऑपोजिट म्हणजे असं आहे. म्हणजे ईबीची डायरेक्शन अशी आहे आणि एची डायरेक्शन कशी आहे, इज सेम एज पी. एवर डायरेक्शन अशीच आहे, ई ए. हे झालं ई ए आणि ते झालं ईबी. कळतंय? हे
फार इम्पॉर्टंट आहे. दोघांची मॅग्निट्यूड अशी, हे तुम्ही दोन्ही नोट डाऊन करून घ्या. नीडलेस टू से ह्याच्यामध्ये एक अझम्पशन आहे बरं का, ते अझम्पशन कळणं गरजेचं आहे. आता मी हे डिराईव्ह नसलं केल्यामुळे तुम्हाला ते अझम्पशन सांगायचं राहिलं माझं. हे अझम्पशन काय आहे तर नोट लिहा, कुठेतरी एक नोट लिहा. नोट, दिस फॉर्म्युली आर व्हॅलिड ओनली फॉर अ शॉर्ट डायपोल. शॉर्ट डायपोल, व्हॉट डज दिस मीन? शॉर्ट डायपोल म्हणजे काय? छोटी शॉर्ट म्हणजे ज्यामध्ये ह्या दोघांचं डिस्टन्स हे फार कमी आहे इन कम्पॅरिझन टू दिस आर. कळत आहे? फॉर एक्झाम्पल आवर आय राईट एल, हे जे 2L मधलं एल आहे ना, हे एल इज व्हेरी व्हेरी लेस इन कम्पॅरिझन टू आर. तेव्हाच हे असतात. हे जर कम्पॅरिझन नसेल तर मग मोठे फॉर्म्युले आहेत आणि आपल्याला त्याचं काही जास्त घेणं देणं नाहीये. आपल्याला हेच फॉर्म्युले लागतील. आणि इव्हन आपल्याला मॅग्नेटिझम मध्ये पण आपल्याला शॉर्ट मॅग्नेटिक डायपोलच आपण वापरणार आहोत. त्यामुळे लॉंग डायपोलचा आपल्याला संबंध येत नाही. ऍक्च्युली हे कुठं लागतं हे आता तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण बघितलं असेल. हा इथं निगेटिव्ह आयन असतो, पॉझिटिव्ह आयन असतो. दोन आयन्स मधनं तो कुठला तरी बॉन्ड असेल आणि मग त्या मला सांगा एका कुठल्या तरी मॉलिक्युलमध्ये डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस इज इन अँगस्ट्रॉम युनिट्स ना, एकदम लहान असतं. आणि त्याच्यामुळे त्या दोन चार्जेसमुळे कुठल्या तरी वेगळ्या पॉइंटवर काय इफेक्ट होतो ते हे डिस्टन्स जे आर असतं हे आर कधी पण जास्तच असतं ना. आणि ऑब्व्हियसली पॉइंट बीच्या मध्ये हे सांगायचं राहिलं की इथं आर काय आला, इथं आर हा आहे, ते मला सांगायचं राहिलं. फाईन, तर हे असं आहे. पुढे बघा, पुढे बघूयात आपण की आता मॅग्नेटिक पोल्स, पुढचा स्टार आपण या चॅप्टरला आता चालू करू. मॅग्नेटिक पोल्स बघा, ह्याचा अर्थ काय? आपण आतापर्यंत करंट कॅरिंग एक लूप शिकलोय, सर्क्युलर लूप, करंट कॅरिंग लूप. बघा, असा करंट कॅरिंग लूप आहे जो आय करंट कॅरी करतोय. आता हे बघितलेलं आहे की आपण हा करंट कॅरिंग लूप एक मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतो. येस ऑर नो? आपण हे सुद्धा बघितलं की करंट कॅरिंग लूपच्या ऍक्सिसवर कुठला तरी एखादा पॉइंट डी डिस्टन्सवर असेल. हे ना, तुम्ही कॅप्शन डी घ्या, एक्स घ्या, काही घ्या. या हा ठिकाणी हा जो एक पॉइंट पी असेल तर या पॉइंट पी वर मॅग्नेटिक फील्ड जे बी लागतं, आपण ते बी ची मॅग्निट्यूड डिराईव्ह केलेली आहे मागच्या चॅप्टरमध्ये. तर ती मॅग्निट्यूड किती येते? μ0 I r² बाय 4 पाय एक मिनिट, मी दोन फॉर्मॅट मध्ये माझा घोटाळा झाला. बघा, ह्याची मॅग्निट्यूड अशी असते μ0 IR² अपॉन 2 r² प्लस d² रेस टू 3/2. ओके, ही अशी व्हॅल्यू असते. कशाची व्हॅल्यू आहे ही? दिस इज अ मॅग्निट्यूड ऑफ magnetic field at a point P on axis of a current carrying circular loop at a distance of x. हे आहे. ओके, आता मी काय करतो, आणि ऑब्व्हियसली जर नंबर ऑफ लूप्स n असतील, जर n इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स, n टर्न्स आहेत 1 2 3. आता समजा हा एकच टर्न असेल तर असं येणार ना. 2 टर्न असतील तर आता आयच्या ठिकाणी 2I लिहू का मी? कारण दोनदा आय फ्लो होतोय. 2 टर्न असेल तर 3 टर्न असतील तर 3I लिहिणार, म्हणजे 3दा आय फ्लो झाला. म्हणजे मी n टर्न असतील तर NI लिहिणार ना. याला n मला मल्टिप्लाय करावं लागेल इफ n इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स. हे तुम्हाला कळतंय का? ओके, आता मी काय करतो, वरती आणि खाली मी आय मल्टिप्लाय लाईक दिस. बघा, आणि डायरेक्शन, ऑब्व्हियसली डायरेक्शन कशी असते? डायरेक्शन इज अवे. अवे म्हणण्यापेक्षा आपण कसं शिकलो होतो, डायरेक्शनसाठी मी काय करतो, आता मी जर ह्याला असं ऑब्झर्व करतोय, इफ आय एम ऑब्झर्विंग लाईक दिस, तर हा मी असा कर्व, असा थंब असा कर्व फिरवतो, असा फिरतो ना करंट माझ्यासाठी, या ऑब्झर्वरसाठी असा फिरतोय. असं जर फिरत असेल तर थंब बघा, इट इज शोईंग लाईक दिस. त्यामुळे डायरेक्शन या ठिकाणी असणार. राईट हँड थंब रूलने आपण डायरेक्शन याची काढलेली आहे. ओके, आता मी काय करतोय ह्याच्यामध्ये, आय मल्टिप्लाय इट इन सच अ वे
मी खाली 2π आणि वरती 2π नी मल्टिप्लाय करतो बघा या इक्वेशनला, तर मला काय मिळेल, b इज इक्वल टू म्यू नॉट ni इंटू 2πr² अपॉन खाली काय होईल 4πr² प्लस d² रेस टू 3/2. अच्छा, पण πr² काय आहे? जर या लूपची रेडियस r असेल, कॅपिटल R असेल, तर व्हॉट इज πr²? आता एरिया आहे त्या लूपचा, एरिया कव्हर्ड सर्कलचा एरिया आहे त्या लूपचा. तर मी काय लिहितो, म्यू नॉट बाय 4π NIA असं लिहू का, अपॉन r² प्लस d² रेस टू 3/2 असं लिहू का. ओके, आता एक अझम्पशन करायला लागेल मला इथं. इफ radius is very small in comparison to d, if radius is very small in comparison to d, या सर्कलची रेडियस छोटी आहे इन कंपॅरिझन टू हा पॉइंट ऑफ ऑब्झर्वेशन, हा पॉइंट लांबचा जर असेल तर मला काय मिळेल, आर फार नेग्लिजिबल आहे, म्हणजे मी या आर ला नेग्लेक्ट करतो. आय नेग्लेक्ट आर. समजा हे किलोमीटर मध्ये समजा आणि हे mm मध्ये, तर किती नेग्लिजिबल आहे. असं 2-3 किलोमीटर मध्ये चा असं किती मोठा फरक पडणार आहे. ओके, आणि हे एकतर लहान आहे आणि लहानाचा स्क्वेअर आहे, म्हणजे अजून लहान झालं. ओके, तर मग काय झालं, r² पुढे निग्लेक्ट करा, तर इथं काय लिहिता येईल मला, तर काय लिहिता येईल, म्यू नॉट अपॉन 4π NIA अपॉन आय राईट d² रेस टू 3/2, म्हणजे d³ आला, हा आला b. ओके, आता एक गोष्ट, ही जी टर्म आहे NIA, ओके, या टर्मला एक आपण म्हणूयात, आपण एक टर्म नाव देतो याला, ह्याला म्हणतात मॅग्नेटिक मुवमेंट. ह्याला आपण काय नाव दिलेलं आहे, मॅग्नेटिक मुवमेंट, किंवा ह्याला मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट सुद्धा म्हणतात. आता डायपोल, ठीक आहे, मॅग्नेटिक मुवमेंट किंवा ह्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट सुद्धा म्हणतात. ओके, आता मला एक प्रश्न तुमच्या डोक्यात पडला असेल का नाही मला माहित नाही, पण जर पडला असेल की आपण जेव्हा याच्यामध्ये डायपोल बघितलं तेव्हा इथं डायपोल होते ना, डाय म्हणजे दोन पोल्स, म्हणजे काय, इथं +q आणि -q दोन चार्जेस होते ना, म्हणून डायपोल म्हणणं इथं जस्टिफाईड होतं. आता ह्याला डायपोल म्हणणं जस्टिफाईड कसं काय आहे, आपण ते बघूयात, असं का जस्टिफाईड आहे. सध्या फक्त आपण डायपोल मुवमेंट ह्याला असं म्हणतात. ओके, आय विल टेल यू व्हाय इट्स लाईक दिस. मला सांगा, हा एक मॅग्नेटिक लूप आहे आणि ही त्याचं ऍक्सिस आहे. आता नाऊ कम बॅक टू दिस, म्हणून तुम्हाला मी हे डिराईव्ह करवलं. तर मॅग्नेटिक डायपोलच्या वरती जो ऍक्सिस असतो, त्या ऍक्सिस वरती इलेक्ट्रिक फील्ड किती असतं बघा, 2kp/r³. किती आहे, 2kp/r³. आणि इथं 2 कुठं आहे, आपण इथं 2πr² 2 का घेतलं, ओके 2 घ्यावं लागेल ना. ओके, फाईन. आता तुम्ही बघा, मी जर या इलेक्ट्रिक फील्डला, इलेक्ट्रिक डायपोलला ऍक्सिसवरच्या इलेक्ट्रिक डायपोलच्या ऍक्सिसवरचा इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, 2kp/r³ आहे. तर तसंच याच्या ऍक्सिसवरच्या पॉइंटवर पण जे मॅग्नेटिक फील्ड आलं ते पण बघा, 2 ला 2 आहे, त्याला पण 2, इथं पण 2 आहे, तिथं पण 2 आहे, तिथं k आहे आणि इथं काहीतरी कॉन्स्टंट, इथं पण एक कॉन्स्टंट दिसतोय, हा पण एक कॉन्स्टंट दिसतोय. बरं, आणि तिथं r³ आहे आणि इथं काय आहे, d³ आहे. हा, मग जर आपल्याला हे अनालिसिस सिम्प्लिफाय करायचं असेल जर मॅग्नेटचं, तर एक काम करू ना. आता मग हे तरी हे केच्या अॅनालॉगस आहे, म्हणजे आपण भाऊ बघितले, आता दोन्ही एका फ्रेम मध्ये दिसणं थोडंसं अवघड आहे, मी प्रयत्न करतोय. बघा, 2 इथं आहे, इथं पण 2 आहे. ओके, इथं के आहे, इथं पण एक कॉन्स्टंट टर्म आली आहे μ0/4π, म्हणजे हा के चा भाऊ जर समजला, μ0/4π, हा 2 ऑलरेडी आहे. इथं r³ आहे, इथं d³ आहे. अच्छा, इथं इलेक्ट्रिक फील्ड आहे, इथं मॅग्नेटिक फील्ड आहे. बरं, हे पण दोघं भाऊ आहेत. आता मग काय विचार केला, जर मी आता उरतं काय याच्यामध्ये, n उरतं, i उरतं, a उरतं. जर मी NIA ला कशाशी कम्पेअर करतो, मग p शी कम्पेअर करतो. असं जर कम्पेअर केलं तर p काय आहे,
पी इलेक्ट्रिक डायपोल आहे. बर, मग हे जर इलेक्ट्रिक डायपोल असेल पी, तर मी ह्याला काय म्हणू मॅग्नेटिक डायपोल. सध्या तरी बघा, ऐका, मी ह्याला काय म्हणतो, मॅग्नेटिक डायपोल. आणि ह्याला आपण कॅप्शन दिलेलं आहे कॅपिटल एम. जसं इथं वेक्टर पी होता ना, इथं वेक्टर पी म्हणलं ना आपण, असं इथं आपण काय म्हणलंय, कॅपिटल एम. कळतंय? तर शॉर्टमध्ये लिहायचं काय झालं तर काय झालं, बी वेक्टर इज इक्वल टू μ0/4π तर 2m/d³. हे तुम्हाला कळतंय का? अच्छा, आता आपण परत पुढे बघूयात काय होतं. आता मी ह्याला डायपोल म्हणलेला आहे, पण मी तर लूपकडे बघतो, लूपमध्ये तर डायपोल मला कुठे दिसत नाहीयेत. अच्छा, मग मी काय करतो, एक अझम्पशन करतो. काय अझम्पशन करतो की जसं इथं इलेक्ट्रिक डायपोल अशी होते ना, अशी काढली ना, तसं मी काय करतो, इथे असं इमॅजिन करतो की ते मॅग्नेटिक दोन चार्जेस आहेत, असे दोन हायपोथेटिकल चार्जेस. ओके, हे चार्जेस रिअल लाईफ मध्ये आहेत का? तर नाहीत. ह्याला काय म्हणतात, मॅग्नेटिक चार्जेस. ह्याला काय म्हणतात, मॅग्नेटिक चार्जेस. जसं हे हायपोथेटिकल आहेत, ॲझम्पशन्स आहेत. जसं इथं प्लस क्यू आणि मायनस क्यू हे ॲझम्पशन नाही आहेत, हे खरंच चार्जेस आहेत, नाही तर मायनस क्यू प्लस क्यू, किंवा हे मायनस क्यू तर प्लस क्यू. तसंच आता इथं मी अज्युम काय करतो, लेट मी हायपोथिसाइज, मी इमॅजिन करतो की ह्याला, कारण ह्याला डायपोल तरी म्हणलेलं ना, मी ह्याला डायपोल म्हणलेलं आहे, डायपोलला डायपोल असलेच पाहिजेत, आणि इथं तर पोल दिसत नाहीत मला. तर मी काय करतो, दिस करंट कॅरिंग लूप बिहेव्स ॲज इफ आय कीप टू मॅग्नेटिक चार्जेस, हायपोथेटिकल मॅग्नेटिक चार्जेस -m अँड +m. असं जर मी दोन चार्जेस ठेवले, तर या दोन चार्जेसना जोडणारा दोन चार्जेस जोडणारा, आता हे काय झालं बघा, आता बरं वाटतं का तुम्हाला? जसं इथं पण -q, इथं पण -q आणि +q ला जोडणारा आपण वेक्टर पी दाखवला, त्याला इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट म्हणलं. तसं आता मी काय करतो, असं इमॅजिन करा, चला हे करंट कॅरिंग लूप, गोल लूप असं बिहेव करायला लागलंय, म्हणून एक इमॅजिन करतो की मी हायपोथेटिकल मॅग्नेटिक चार्ज -m आणि हायपोथेटिकल मॅग्नेटिक चार्ज +m असे दोन चार्जेस जर इमॅजिन केले, एकमेकांपासून काही सेपरेशन आहे त्यांचं, आणि त्यांना जोडणारं जर एक असं m काढलं, तर हे m च्या ऍक्सिसवर मॅग्नेटिक फील्ड असं येतं, जे की याला अॅनालॉगस आहे. तुम्हाला कळतंय या पॉइंटच्या इलेक्ट्रिक फील्डला? हे तुम्हाला कळतंय का सांगा? हे सगळ्यात इम्पॉर्टंट अॅनालिसिस आहे याचं. ओके, तसं जर अॅनालिसिस असेल, तुम्ही याचा लिहिला तर मला पेज पलटावं लागेल. तसं जर अॅनालिसिस असेल तर मला काय करता येईल बघा. काय काय होतं अॅनालॉगस इलेक्ट्रिक फील्डमध्ये? इलेक्ट्रिक फील्ड ऑन ऍक्सिस ऑफ डायपोल. ओके, ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड ऑन ऍक्सिस म्हणूयात. काय होतं, ऍक्सिस आहे, हे आहे 2kp/r³ होता. ओके, मग मी मॅग्नेटिक फील्ड किंवा बी आपण त्याला म्हणतो, बी ऑन ऍक्सिस ऑफ डायपोल हे काय आहे, 2. आता 2 तर 2 लिहिलं, केच्या ठिकाणी काय लिहितो मी, के ची व्हॅल्यू असते काय, 1/4πε0 ना. म्हणजे मला असं पण लिहिता आलं असतं ना हे, की 2 × 1/4πε0 × p/r³. के ची व्हॅल्यू अशी टाकता आली असती ना मला. ओके, आता इथं मी काय इथं मला काय मिळालं, 2 तरी आहेच आहे मगाच्या फॉर्म्युलामध्ये, आणि μ0/4π तरी आहेच आहे, आणि काय मी m/d³ म्हणलेलं आहे. अच्छा, हे एकमेकांना दिसायला किती सारखं दिसतं. मग कशाची अॅनालॉजी आहे, म्हणजे तुम्ही ह्याला कम्पेअर केलं तर आय कॅन से इलेक्ट्रिक फील्ड मधलं काय ε0 हे कोणाचे अॅनालॉगस आहे, हे 1/μ0 च्या अॅनालॉगस आहे ना, किंवा उलट 1/ε0 हे कोणाच्या अॅनालॉगस आहे, μ0 च्या अॅनालॉगस आहे. इक्वल म्हणत नाही मी याला, अॅनालॉजी म्हणतो आपण याला. दिस इज कॉल्ड एज अॅनालॉगस. असं नाही की हे इक्वल टू हे, नाही, ह्याची व्हॅल्यू वेगळी आहे, पूर्ण याची व्हॅल्यू पण वेगळी आहे. ओके, असं ते काही इक्वल नाही आहे, पण अॅनालॉजी, ठीक आहे ना. ओके, जसं तुमचं कोण, जसं हॉलिवूडची तुमची अँजेलिना जोली इज अॅनालॉगस टू इंडियाज ऐश्वर्या रॉय, समथिंग लाईक दॅट. सो दे आर नॉट इक्वल बट आर अॅनालॉगस. कळतं ना तुम्हाला? अच्छा, तर एनिवे दॅट्स हाऊ दिस इज. पुढे बघूयात. हा, आता
या सगळ्या डिस्कशनमधनं एक आउटपुट काय निघालं, ते म्हणजे अ करंट कॅरिंग लूप बिहेव्स ॲज इफ टू मॅग्नेटिक चार्जेस केप्ट -m आणि हे +m. अच्छा, आता मी या मॅग्नेटिक चार्जेसनाच एक असा बॉक्स काढला आणि अज्युम केलं की या बॉक्सच्या ठिकाणी हे दोन मॅग्नेटिक चार्जेस रेस्टवर आहेत, तर यालाच आपण काय म्हणतो, बार मॅग्नेट. दॅट मीन्स अ करंट कॅरिंग लूप कॅन ऍक्ट्स लाईक अ बार मॅग्नेट. हे तुम्हाला कळतंय का? मग मॅग्नेटिक मुवमेंट ची डेफिनेशन जर आपण बघितली किंवा एक समराइज करायचं झालं तर करंट कॅरिंग लूपसाठी मॅग्नेटिक मुवमेंट इज गिवन बाय I टाइम्स एरिया आणि ऑब्व्हियसली n. जर नंबर ऑफ लूप्स असतील, जनरल नंबर ऑफ लूप जर एकच असेल तर आपण n ची व्हॅल्यू 1 असते. ओके, आणि एरिया तुम्हाला म्हणलं एरिया वेक्टर क्वांटिटी असते ना. ओके, NIA कळतंय, ही झाली एक. पण जर तुम्हाला जर या बार मॅग्नेट्सच्या टर्म्समध्ये च्या कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला मॅग्नेटिक मुवमेंट बघायची असेल तर ती मॅग्नेटिक मुवमेंट काय असते, ती मॅग्नेटिक मुवमेंट अशी असेल. समजा या दोन मॅग्नेट मधलं डिस्टन्स d असेल, दोन मॅग्नेटिक चार्जेस जे हायपोथेटिकल मॅग्नेटिक चार्ज आपण म्हटलेलं आहे, त्याला त्याच्यामधलं डिस्टन्स d असेल तर मॅग्नेटिक मुवमेंट काय लिहितो मी तर md. का हे असं md लिहिलं मला सांगा? कारण इलेक्ट्रिक फील्ड मध्ये काय होतं, k × 2l होतं ना, q × 2l. आठवतंय का? इलेक्ट्रिक फील्डच्या डायपोलचे मुवमेंट मॅग्नेट्यूड किती, k × 2l. 2l काय डिस्टन्स ना दोघांमधलं, म्हणजे चार्ज इंटू दोघांमधलं डिस्टन्स. इथं पण काय लिहिता येईल मला, मॅग्नेटिक चार्ज इंटू दोघांमधलं डिस्टन्स. तर दोन्ही इक्वली करेक्ट फॉर्म्युला आहेत. एक आहे फक्त मॅग्नेटिक चार्जच्या भाषेमध्ये आणि एक आहे करंट कॅरिंग लूपच्या भाषेमध्ये. पण ह्याच्यामध्ये एक अझम्पशन विसरायचं नाही, ते म्हणजे काय, आपण ह्याच्यामध्ये अझ्युम केलेलं की r इज लेस दॅन d, म्हणजे ही कॉईल लहान आहे. एनिवे, आपल्या सिलेबसमध्ये हीच कंडिशन आपण घेऊन चालणार आहे. कुठल्याही मेन्सच्या सिलेबसमध्ये पण अशीच कंडिशन आपण चालतो. ओके, ह्याच्यावरनं हे झालंय त्याचं फॉर्म्युलेशन. आता ह्याचं आपल्याला युनिट वगैरे काय करता येईल मला सांगा. मॅग्नेटिक मुवमेंटचं युनिट काय असणार, n नंबर ऑफ लूपचा काही युनिट नाहीये, I चा एम्पियर आहे आणि हे मीटर स्क्वेअर. म्हणजे m चं युनिट काय, हे सगळ्यात पहिला m ही इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके, त्यानंतर युनिट काय आहे, युनिट काय आहे एम्पियर आणि हे मीटर स्क्वेअर एरिया. ओके, त्यानंतर ही वेक्टर क्वांटिटी डायरेक्शन काय आहे, डायरेक्शन इज अगेन अलॉंग एरिया वेक्टर. आता एरिया वेक्टर कसा, अगेन किंवा ह्याच्यावरनं पण डायरेक्शन कशी काढता येते, यू पुट युअर थंब लाईक दिस, अशी थंब करा. आणि अक्रॉस आता कसा थंब करायचा, जेव्हा करंट असा फ्लो होतोय तर आय कर माय फिंगर्स लाईक दिस, सो आय गेट इट लाईक माय थंब विल पॉइंट आउट दिस डायरेक्शन. सो राईट हँड थंब रूल, डायरेक्शन इज बाय राईट हँड थंब रूल. अच्छा, हे बरोबर आहे. पुढे डायमेन्शन तुम्हाला याच्यावरनं काढता येतील. ओके, आता मला m चे डायमेन्शन्स मिळाले, युनिट मिळालं. आता मॅग्नेटिक चार्जचं काय काढता येईल का, मॅग्नेटिक चार्ज इज m/d ना. हा, आणि हे m काय आहे, एम्पियर मीटर स्क्वेअर युनिटमध्ये, आणि d काय आहे, मीटर ना. म्हणजे हे काय झालं, मॅग्नेटिक चार्ज. ओके, ह्याचं युनिट काय झालं, युनिट एम्पियर मीटर. मॅग्नेटिक चार्ज इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, आणि आतापर्यंत मॅग्नेटिक चार्ज नको म्हणायला, कारण मॅग्नेटिक चार्ज इज नॉट अ व्हेरी सायंटिफिक टर्म. ह्याला नवीन शब्द आपण काढणार आहे. आपण काढणार म्हणजे आपण नाही काढणार आहे, तो ऑलरेडी काढलेला आहे. तो आहे, ह्याला म्हणतात पोल स्ट्रेंथ. ह्याला काय म्हणतात, पोल स्ट्रेंथ. जो असतो हायपोथेटिकल आपण मॅग्नेटिक चार्ज जो मानला होता ना, त्यालाच आपण आता काय म्हणतो, पोल स्ट्रेंथ. त्या पोलची ती स्ट्रेंथ आहे. ही पोल स्ट्रेंथ स्केलर क्वांटिटी आहे, त्याचे युनिट एम्पियर मीटर आहे. ह्याच्यावरून तुम्हाला डायमेन्शन पण काढता येईल. हे युनिट्स आणि डायमेन्शन आपल्याला डोक्यात फिट पाहिजेत. हे एक्झाममध्ये थेट क्वेश्चन असे येऊ शकतात, असे याचे चान्सेस आहेत. वी कॅनॉट अवॉइड इट. ओके, तुम्हाला कळतंय का, हे नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करताना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहा सगळं.
आपण सध्या 12वीत आलो, तर डो नॉट एक्सपेक्ट मी प्रत्येक तुम्हाला ओळख लिहून घ्या, आता हे करा, आता हे लिहा, हे लिहा, हे लिहा. नाही, तुम्हाला हे सगळं कळलं, व्हिडिओला पॉज करा आणि लिहा. वेळ लागू देत, हरकत नाही. व्हिडिओला पॉज करून लिहा, तुम्ही तुमच्या भाषेत लिहा. मॅग्नेटिक मुवमेंट तुम्हाला काय कळली, याची डेफिनेशन काय आहे ती लिहा. चुकलं तर चुकू दे. तुम्हाला शंका असेल बरोबर आहे का चूक आहे, तर मला एक स्नॅपशॉट पाठवा की सर मी लिहिलेलं बरोबर आहे का, मी तुम्हाला करेक्शन सांगतो. पोल स्ट्रेंथ एक छोटा स्टार म्हणून तुम्ही लिहू शकता. व्हॉट इज पोल स्ट्रेंथ? पोल स्ट्रेंथ इज मॅग्नेटिक मुवमेंट अपॉन डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस, टू पोल्स. कळत आहे? ओके, पुढे बघू. आता मी काय केलं, मी काय म्हणलं, या सर्क्युलर लूपला, दिस सर्क्युलर करंट कॅरिंग लूप कॅन बी थॉट टू बी अ बार मॅग्नेट ऑफ दिस मॅग्नेटिक चार्जेस, किंवा आता आपण त्याला पोल स्ट्रेंथ म्हणू आणि हे डिस्टन्स म्हणू. अच्छा, आता मी थोडा या मॅग्नेटला बाहेर काढतो, बार मॅग्नेटला. ओके, आपल्याला माहिती आहे बार मॅग्नेटला इथं हा आहे -m पोल आणि आहे हा +m पोल. अच्छा, आता हे -m पोल आणि +m पोल म्हणण्याच्या ऐवजी मी ह्याला या पोलला काय म्हणतो, आय कॉल दिस एज नॉर्थ पोल. बेसिकली नॉर्थ आणि साऊथ हे शब्द का पडले, कारण हे मॅग्नेट असं ऑब्झर्व झालं लोकांकडनं की हे मॅग्नेट नॉर्थ आणि साऊथ दिशेला अलाइन होत असतं. म्हणजे त्यातला एक पोल आहे हा कॉन्स्टंटली आपल्या नॉर्थ दिशेला अलाइन होत असतो अर्थवर, आणि हा कॉन्स्टंटली साऊथला अलाइन होत असतो. म्हणून जो नॉर्थला अलाइन होतो त्याला म्हणलं नॉर्थ पोल, ज्याला साऊथ दाखवतो त्याला म्हणलं आपण साऊथ पोल. हे कळतंय ह्याला, आणि ह्याच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स, तर ह्याला म्हणतात डायपोल, मॅग्नेटिक डायपोल. तर आता हे फील्ड क्रिएट कसं होतं, तर बेसिकली आपण नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, आता करंट कॅरिंग लूपला, आता मी डायरेक्टली जर अशी एखादी लूप असेल करंट कॅरिंग लूप, ओके, तर बोला या करंट कॅरिंग लूपमुळे आता जर मला ह्याला रिप्लेस करायचंय का बार मॅग्नेटने, सो दॅट दोघांचं मॅग्नेटिक फील्ड जे ते तसंच राहिलं पाहिजे, जसं या ह्याचं होईल तसंच व्हायला पाहिजे. असं जर करायचं जर असेल तर मला कसा तो मॅग्नेट ठेवावा लागेल, तर कसं ठेवावा लागेल, तो मॅग्नेट एक तर त्याचा ऍक्सिस असा असेल ना, ओके, आणि तो मॅग्नेट आता असा असेल. म्हणजे दिस करंट कॅरिंग लूप कॅन बी थॉट टू बी अ मॅग्नेट लाईक दिस. अच्छा, आता ह्याचे पोल्स कसे बघायचे, तर आता हा जो करंट गोल फिरतोय, हा करंट गोल फिरवतो तर हा असा फिरतोय बघा, करंट इज मुव्हिंग लाईक दिस. तर माझा थंब बघा, लुक ॲट माय थंब इज पॉइंटिंग लाईक दिस. थंब ज्या दिशेला पॉइंट करतोय, ज्या दिशेला थंब पॉइंट करतोय त्याला काय आपण म्हणतो, नॉर्थ पोल, आणि दुसऱ्याला म्हणतो साऊथ पोल. व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याच लोकांच्या बऱ्याच टेक्निक्स आहेत हे कसं हे करायचं. तर आर्यंतमध्ये त्यांनी एक अशी टेक्निक, समजा हा असा 3D दाखवतो जरा, आर्यंतमध्ये त्यांनी टेक्निक कसं दाखवलेली आहे की आपण जेव्हा n लिहितो n, तेव्हा त्यांनी n ला फक्त असं थोडं मॉडिफाय केलंय. बघा कसं झालं हे मॉडिफाय, हे क्लॉकवाईज फिरणं झालं ना. कळतंय? मग तुम्ही जर वर्ण बघत असाल तर हा करंट तुमच्यासाठी कसा फिरतोय, सॉरी हे अँटी क्लॉकवाईज झालं, सॉरी नॉन क्लॉकवाईज, हे अँटी क्लॉकवाईज फिरणं झालं. करंट या माणसाला करंट कसा फिरतोय, अँटी क्लॉकवाईज फिरतोय. अँटी क्लॉकवाईज फिरतोय म्हणजे ज्या दिशेने बघतोय त्या दिशेला आपण म्हणतो, म्हणजे ज्या ठिकाणी तो माणूस आहे त्या ठिकाणच्या एंडला आपण म्हणतो नॉर्थ पोल, आणि दुसऱ्याला साऊथ पोल. किंवा त्याने म्हणलं साऊथ, एस जो असतो तो एस असा फिरतो ना, त्याला असं जर ॲरो आपण दाखवलं, हे आपल्याला लक्षात राहण्यासाठी, म्हणजे कन्फ्युज न. आता हे कसं फिरतोय, क्लॉकवाईज आहे ना. म्हणून तुम्ही मला सांगा, ह्या करंटला क्लॉकवाईज फिरताना बघायचं जर असेल तर मला खालनं बघावं लागेल ना. इथनं बघितलं तर मला करंट क्लॉकवाईज फिरताना बघतोय वाटतंय. कॅन यू इमॅजिन दिस? करेक्ट. तर जेव्हा मी इथनं बघतोय आणि मला क्लॉकवाईज फिरताना वाटतोय तर मी त्या करस्पॉन्डिंग पोलला काय म्हणतो, साऊथ पोल. तुम्ही हे असं लक्षात ठेवा. किंवा एक सिम्पलेस्ट गोष्ट आहे, त्या तुम्ही करंटच्या दिशेने तुम्ही तुमचे फिंगर कर्व करा लाईक दिस. कर्व केले करंटच्या दिशेने, तर थंब तुमचा ज्या दिशेला पॉइंट आउट होईल ती तो नॉर्थ पोल, आणि दुसरा साऊथ पोल. असे दोन पोल्स होतात. कळतंय का? ओके. तर अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट ती म्हणजे
आता मी हा जर बार मॅग्नेट आपण बघितलेला आहे, बार मॅग्नेट काय नवीन नाहीये, तुम्ही याच्या अगोदर बार मॅग्नेट बघितले असतील. हा आहे बार मॅग्नेट. बार मॅग्नेटमध्ये 2 पोल्स असतात, अशा 2 पोल्स असतात. तर त्यातला एक आहे नॉर्थ पोल आणि दुसरा आहे साऊथ पोल. अच्छा, तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे ह्याच्यामध्ये की याची जॉमेट्रिक लेंथ, जॉमेट्रिक म्हणजे तुम्ही जर पट्टी धरून मोजली तर जॉमेट्रिक लेंथ समजा एल जिओमेट्रिकल, आणि ह्याचा जो पोल ऍक्च्युअल पोल ज्या ठिकाणी आहे, समजा इथं पोल आहे, इथं आता मला सांगा नॉर्थ पोल मी कशाला म्हणलं, प्लस एम चार्जला ना, म्हणजे इथं काय पाहिजे प्लस एम आणि इथं काय पाहिजे मायनस एम, याची पोल स्ट्रेंथ आहे. अच्छा, तर हे पोल स्ट्रेंथ जी आहे, तर आता मी असं लिहितोय, या 2 ऍक्च्युअल पोल्स ज्याला मॅग्नेटिक चार्ज आपण म्हटलेलं आहे त्याचं डिस्टन्स याला म्हणतात मॅग्नेटिक लेंथ, एल सबस्क्रिप्ट एम. तर जिओमेट्रिक लेंथ ही ऑलवेज ग्रेटर दॅन मॅग्नेटिक लेंथ, आणि किती ग्रेटर असते की मॅग्नेटिक लेंथ अपॉन जिओमेट्रिकल लेंथ हा एक रेशो 0.84 असतो. हा रेशो 0.84 असतो फॉर एनी बार मॅग्नेट. म्हणजे जिओमेट्रिक लेंथ इज 0.84 टाइम्स LG. कळतंय का? हे फार महत्वाचं आहे. तर तुम्ही हे सगळे जे पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स तुम्ही 1 बाय 1 लिहून घेऊयात आपण. तुम्ही हे इथपर्यंत झालं तुमचं असेल लिहिलेलं, तर तुम्ही एक छोटा स्टार मारता येईल. तो म्हणजे अजून नाही केला तरी करा, पुढे म्हणा बार मॅग्नेट. तर मी पहिला पॉइंट तुम्हाला काय म्हणलं, तुम्हाला आतापर्यंत जे काही सांगितलेलं मी सगळ्याचे एक एक पॉइंट बनवत जा. तुम्हाला जे काही नवीन इन्फॉर्मेशन आली की लगेच पॉइंट बनवा तो. ओके, तर दिस यू डू इट. हे मी तुम्हाला सगळं इतकं स्पून फिडिंग आता सांगत नाही, तुम्हाला मी कन्सेप्ट शिकवतोय, त्यात ते तुम्ही लिहिणं तुम्ही स्वतः करा. ओके, हा झाला मे बी पोल्स ना, तुम्ही ह्याला हा पोल म्हणला, ह्याला हा पोल म्हणला आणि त्याची डायरेक्शन अशी काढली, त्याला पहिला पॉइंट म्हणा. हा लेंथचा जो इश्यू आहे त्याला दुसरा पॉइंट म्हणा. लेंथचा जो रिलेशन आहे तो तिसरा. आता एखाद्या बार मॅग्नेटमध्ये मी 3D काढतो परत. एखाद्या बार मॅग्नेटमध्ये हा समजा नॉर्थ आहे आणि हा, किंवा ह्याला आपण साऊथ म्हणू आणि ह्याला नॉर्थ म्हणू. ओके, तर हा मला माहिती आहे की हा कुठला चार्ज आहे, हा -m चार्ज आहे. आता चार्ज म्हणत नाही, पोल स्ट्रेंथ म्हणतो. -m पोल स्ट्रेंथ आहे याची, आणि याची पोल स्ट्रेंथ आहे +m. तर मी जर या आणि या 2 चार्जेसना, 2 पोल्सना जॉईन करणारा जर एखादा ही ऍक्सिस काढली तर ह्याला काय म्हणतात, हे सगळे शब्द आहेत, हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. दिस इज कॉल्ड एज मॅग्नेटिक ऍक्सिस. मॅग्नेटिक ऍक्सिस. आणि जर या मॅग्नेटिक ऍक्सिस मधनं पास होणारा मी एक प्लेन काढला, इफ आय ड्रॉ अ प्लेन पासिंग थ्रू दिस मॅग्नेटिक ऍक्सिस, याला म्हणतात मॅग्नेटिक मेरिडियन. मेरिडियन, DIAN, मॅग्नेटिक मेरिडियन. ओके, तर चौथा पॉइंट नोट डाऊन करून घेऊ, तो म्हणजे काय, पोल स्ट्रेंथच्या बद्दल. पोल स्ट्रेंथ इज डिफाइंड ॲज, पोल स्ट्रेंथची डेफिनेशन अशी असते, पोल स्ट्रेंथ इज डिफाइंड ॲज स्ट्रेंथ ऑफ द पर्टिक्युलर पोल टू अट्रॅक्ट मॅग्नेटिक मटेरियल टुवर्ड्स इटसेल्फ. अशी याची डेफिनेशन आहे. आता ही जे पोल स्ट्रेंथ आहे, ही पोल स्ट्रेंथ आपण ज्याला एम म्हणलेलं आहे, जी स्केलर क्वांटिटी आहे, ज्याचं डायमेन्शन युनिट आपण इथे काढलेलं आहे, पोल स्ट्रेंथ. या पोल स्ट्रेंथ ही डिपेंड्स ऑन, ह्याच्या अजून काही हे प्रॉपर्टीज लिहूयात. डिपेंड्स ऑन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. व्हेरी इम्पॉर्टंट. डिपेंड्स ऑन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे मॅग्नेटची जी एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ना, तर त्याच्यावर ही पोल स्ट्रेंथ डिपेंड करते. हा एरिया आपण या मॅग्नेटला जर असं अर्ध कापलं इन सच अ वे दॅट
पण ह्याचे दोन असे तुकडे केले, असे आडवे तुकडे केले, त्याच्या वेळेला त्याची एरिया ऑफ क्रॉस सेक्शन चेंज झाली. म्हणजे एक एरिया ऑफ क्रॉस सेक्शन समजा हा असा झाला आणि दुसरा असा. आता एरिया ऑफ क्रॉस सेक्शन चेंज झाली ना. असे मॅग्नेट असं तोडलं, असं आडवं चिरलं तर ह्याचे आता पोल स्ट्रेंथ फरक पडणार, कमी होणार. आता ते कशी कमी होणार वगैरे आपल्याला पुढे जेव्हा गणितात येईल आपण बघूयात ते. कळतंय? ओके. डिपेंड्स ऑन क्रॉस सेक्शन. पण समजा मी हे मॅग्नेट असं तोडलं, मधनं तोडलं, दोन तुकडे, तर असं दोन तुकडे केले तरी पण पोल स्ट्रेंथला काही इफेक्ट होणार नाही. कारण तुम्ही जेव्हा असे मधनं कापताय तुम्ही एरिया ऑफ क्रॉस सेक्शन बदलत नाहीये. यू आर नॉट चेंजिंग द एरिया. पण तुम्ही आडवं चिरताय तेव्हा तुम्ही एरिया चेंज करताय, एरिया हाफ करताय तुम्ही, व्हॉट एव्हर, कमी करताय. तर तेव्हा पोल स्ट्रेन बदलणं. म्हणजे पोल स्ट्रेन डिपेंड्स ऑन एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि इट ऑल्सो डिपेंड्स ऑन नेचर ऑफ मॅग्नेटिक मटेरियल, नेचर ऑफ मॅग्नेटिक मटेरियल आणि इट ऑल्सो डिपेंड्स ऑन स्टेट ऑफ मॅग्नेटायझेशन, स्टेट ऑफ मॅग्नेटायझेशन. तुम्ही आता फक्त हे सगळं टर्म्स फक्त नोट डाऊन करून घ्या. आपण पुढे आता हे मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय, मॅग्नेटायझेशन म्हणजे काय, हे आपण सगळं पुढे शिकणार आहे. सध्या फक्त नोट डाऊन करून घ्या. पहिलं तरी तुम्हाला कळणं सोपं आहे. बाकी दोन्ही फक्त नोट डाऊन करा ॲज ऑफ नाऊ. पुढे आपण बघूयात. दुसरं आपण आता जे आहे ते काय म्हणलेलं आहे. ओके. पाचवी प्रॉपर्टी मॅग्नेटिक डायपोल्स कॅन नेव्हर बी सेपरेटेड. नेव्हर बी सेपरेटेड म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर, म्हणजे हा फरक आहे इलेक्ट्रिक डायपोल आणि मॅग्नेटिक डायपोल मध्ये. इलेक्ट्रिक डायपोल कसा होता, हा मायनस क्यू चार्ज आणि प्लस क्यू चार्ज ना. तुम्ही मायनस क्यू चार्ज पूर्णपणे सेपरेट करून घेऊन जाऊ शकता पुण्याला, प्लस क्यूतच ठेवलं बारामतीत, असं शक्य आहे. इट इज पॉसिबल. यू कॅन सेपरेट देम. बट इथं असं सेपरेट नाही करता येत. इथं साऊथ आणि नॉर्थ पोल जे असे असतील, तुम्ही जर हा मॅग्नेट मधनं कापला तर असे दोन तुकडे होतील, असे दोन तुकडे होतील ना त्याचे. ओके. आता हा साऊथ होता आणि हा नॉर्थ होता. पण असं नाही की तुम्ही असं मधनं कट केलं आणि असं हा साऊथचा तुकडा घेऊन तुम्ही पुण्याला गेले, फक्त साऊथ घेऊन गेले, नॉर्थ इथंच ठेवून गेलं, तर असं होत नाही. तुम्ही ज्या इन्स्टंटला हे तुकडे करता त्या इन्स्टंटला या ठिकाणी नॉर्थ पोल क्रिएट होतो आणि या ठिकाणी साऊथ पोल क्रिएट होतो त्या इन्स्टंटला. हा. आता आपण जे बार मॅग्नेट्स बघितलेले आहेत त्या मॅग्नेटमध्ये असतं काय, असं काय असतं त्यामध्ये की त्याच्यामध्ये असे गुणधर्म तयार होतो, ते आपण पुढे शिकतोय. दॅट वी विल स्टडी हाऊ इलेक्ट्रॉन च्या मोशनमुळे हे फरक पडतो आणि आपण ते बघणार आहे. मग सगळेच मटेरियल्स का हे करत नाहीत, काहीच मटेरियल्स का मॅग्नेटिक असतात, हे सगळं बघणार आहे आपण पुढे. सध्या तुम्ही काळजी करू नका. पण काय होतं, जेव्हा आपण कट करतो, मॅग्नेटिक डायपोल कॅन नेव्हर बी सेपरेटेड. देर इज नथिंग लाईक मॅग्नेटिक युनिपोल. मॅग्नेटिक युनिपोल डज नॉट एक्झिस्ट. मॅग्नेटिक डायपोलच असतं. इलेक्ट्रिक चार्जेसमध्ये त्याच्यामध्ये फरक आहे. इलेक्ट्रिक चार्जेसमध्ये तुम्ही फक्त हे यू कॅन सेपरेट देम, बट दिस कॅनॉट बी सेपरेटेड. हे लिहून घेतलं. 6. डायरेक्शन ऑफ M in magnet is from. आपण M कुठनं कुठे काढला, M आपण काढत होतो -M to +M ना. M वेक्टर, कॅपिटल M वेक्टर, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट -M to +M. आणि -M लाच आपण काय म्हणलं, साऊथ पोल, आणि +M ला आपण काय म्हणलं, नॉर्थ पोल. त्यामुळे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक मुवमेंट इन मॅग्नेट इज फ्रॉम साऊथ टू नॉर्थ. कळतंय? ही फार इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. आजच्या पुरतं आपण इथंच थांबूया डिस्कशन. तुम्ही सध्या आज बऱ्याच गोष्टी नवीन आलेल्या आहेत, तर बघा आणि केअरफुली नोट्स बनवा. बाय.